नमस्कार, मी सरिता कौशिक. तुमच्या हक्काच्या अशा झिरो अवरमध्ये तुमचं स्वागत करते. आजचा एपिसोड विशेष आहे कारण तुमचं व्यासपीठ बनलेला झिरो अवरचा आज 50वा भाग आहे. मराठा आरक्षणाचा लढा असो की दुष्काळाच्या झळा सोसणारा शेतकरी असो, ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश असो की PFI सारख्या संघटनांवरची कारवाई असो, अशा सगळ्या विषयांवर झिरो अवरनं कायम जनहिताचेच प्रश्न विचारलेत. गेल्या 50 भागांमध्ये तुम्ही झिरो अवरला जो प्रतिसाद दिला, जो पाठिंबा दिला, तुमचे प्रश्न मांडले, तुमची मतं जाहीर केली, त्याचा थेट परिणामही दिसला. म्हणून तुमच्या व्यासपीठावर व्यक्त होत राहा. ज्या पद्धतीनं तुमचं एक मत लोकशाहीला मजबूत करतं, तसंच तुमचं एक मत व्यवस्थाही बदलू शकतं. आणि त्याच विश्वासाच्या जोरावर आजच्या भागाची सुरुवात करूयात. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी उपोषणाचा मार्ग निवडला. 17 दिवस उपोषण केलं आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतलं. 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला. तोच अल्टिमेटम काल संपला. मात्र 40 दिवसांच्या मुदतीत मराठा आरक्षण देण्यात सरकारला यश आलं नाही आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत सकाळपासून आंदोलनाला सुरुवात केली. गेल्या वेळी 17 दिवस उपोषण चाललं होतं. त्यात मनोज जरांगेंनी पहिले काही दिवस पाणी प्राशन केलं होतं. मात्र यावेळी अगदी पहिल्या दिवसापासूनच अन्न, पाणी, उपचार, सलाईन काहीही घेणार नाही अशी घोषणा केली आणि त्यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला दिवस सुरू झाला. आजच्या या भागात आपल्याबरोबर आपल्या गेस्ट सेंटरला मनोज जरांगे असणार आहेत. यावेळी आणखी एक गोष्ट प्रामुख्यानं दिसली. गेल्या वेळी राज्य सरकारनंच आरक्षण द्यावं अशी मागणी करणारे मनोज जरांगे यावेळी थेट मोदींवर बरसले आणि त्यांच्या याच वक्तव्यावर होता आपला आजचा पहिला प्रश्न. आणि तोच पहिला प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींना गांभीर्य नाही. जरांगे पाटलांचा आरोप पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाज आणि सरकार आमने सामने उभे ठाकले. आज उपोषणाला बसण्याआधी मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज्य सरकारचे ट्रबल शूटर मानले जाणारे मंत्री गिरीश महाजनांनी फोनवरून संपर्क साधला. उपोषण न करण्याची विनंती केली. मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. तसंच मराठ्यांवरील गुन्हे कधी मागे घेणार असाही सवाल करत आतापर्यंत तेही झालं नाही आणि तुम्ही आरक्षण काय देणार असा प्रतिसवाल महाजनांना विचारला. हे सगळं माध्यमांच्या कॅमेरा समोर झालं. आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत असून या आरक्षणाच्या लढाईमुळे राजकीय नेत्यांची चांगलीच कुचंबणा होऊ लागली आहे. मनोज जरांगे पाटील ज्या अंतरवाली सराटी गावात आजपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत, केवळ त्याच गावात नाही तर राज्यातील 2000हून अधिक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नाशिक जिल्हा, सोलापूर जिल्हा, दक्षिण अहमदनगर, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये थेट गावबंदीचा फलक लावत गावकऱ्यांनी नेत्यांना गावात न येऊ देण्यासाठी शपथही घेतली आहे. ठिकठिकाणी आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनल्यामुळे राजकीय नेत्यांसह आमदार खासदारांना या प्रश्नावर लवकरच मार्ग शोधावा लागणार आहे. नाहीतर आगामी निवडणुकांमध्ये आरक्षणाचा हाच मुद्दा या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. दरम्यान संभाजीराजे छत्रपतींनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच आम्ही मनोज जरांगेंसोबत असल्याचंही संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केलं. इस समाजाचा जो माणूस अहोरात्र कष्ट करत असतो, आपल्या जीवापेक्षा आपला समाज मोठा समजतो, अशा लोकांना ताकद देणं, अशा लोकांना बळ देणं ही छत्रपती घराण्याची जबाबदारी, माझं कर्तव्य आहे. म्हणून मी आज आलो. मनोजना मी एवढं सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पूर्ण मनापासून अंतःकरणातून आमची तुमच्याबद्दल काळजी आहे.
उपोषण काळात पाणी पिण्याची विनंती संभाजीराजेंनी केली. मनोज जरांगेंनी ती मान्य केली आणि पहिल्या दिवशी पाणी प्राशन केलं. मात्र त्यांच्यावर ही वेळ का आली? राज्य सरकार 40 दिवसांमध्ये मराठा आरक्षण देण्यास अपयशी का ठरलं? आणि उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मनोज जरांगेंनी मोदींना कोणता गंभीर आरोप केला ते पाहूया. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेटम संपला. पुढे काय या प्रश्नाचं उत्तर खुद्द जरांगेंनीच दिलं. त्याच अंतरवाली गावात त्याच स्टेजवर पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी दुसऱ्या टप्प्यातून उपोषण सुरू केलं आणि पहिल्याच दिवशी मोदींपासून शिंदेपर्यंत सगळ्यांना नवं अल्टिमेटम दिलं. पण मनोज जरांगेंवर ही वेळ का आली? तर त्यासाठी 40 दिवसांचा फ्लॅशबॅक पाहावा लागेल. जेव्हा जरांगेंनी उपोषण मागे घेतलं तेव्हा कोर्टासमोर टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं होतं. मात्र तेच आश्वासन पूर्ण झालेलं नाही. शिवाय कालच झालेल्या दसरा मेळाव्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षण देणार अशीच घोषणा केली. कोणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार. मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो. आरक्षण मिळालं नाही, अल्टिमेटम संपला आणि म्हणून जरांगेंनी पुन्हा उपोषणाचाच मार्ग निवडला. आता जर राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी कोट्यातूनच आरक्षण द्यावं लागेल. ज्यानं राज्यातला ओबीसी समाज नाराज होईल अशी कोणतीही नाराजी नको असेल तर घटना दुरुस्ती हाच पर्याय आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेत संसदेत संविधानात घटना दुरुस्ती करत आरक्षणाची कमाल मर्यादा शिथिल केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल. याआधी कमाल आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्यासाठी सरकारनं दिलेली कारणं न्यायालयानं अमान्य केली आहेत. त्यामुळे केंद्रानं संसदेतूनच आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी जरांगेंनी केली होती. मोदी साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही हा विषय खूप गंभीर आहे आणि संख्याही खूप आहे समाजाची. मग इतक्या प्रचंड मोठ्या संख्येच्या समाजावर जर तुम्ही दखल घेणार नसाल तर पूर्वी जे आम्हाला वाटत होतं की तुम्ही गोरगरिबांची दखल घेताय पंतप्रधान साहेब, गोरगरिबांची प्रश्नाची जाण आहे ते कुठंतरी बारीकपण वाटायला लागलं आम्हाला की आपण 7 दिवस झालं म्हणलेलो त्यांना. आत्तापर्यंत सरकारला कसलीच त्यांची सूचना नाही. त्यांचा आम्ही सन्मान करतो, कधी पण तोंडापुरता नाही बोलत, आम्ही सन्मान करतो. ते चांगले पण आहेत. आता त्यांना कोण देऊ द्याय नाही हे आम्हाला आज दिवसभर शोधावं लागत आहे का काय का आमच्या अशात पिढ्या जात्या शोधायला काही दोन पाठीमागच त्यांना कोण देऊ द्याय नाही की काय, कारण त्यांनी शब्द दिला की पाळतेत ही त्यांची राज्यात ख्याती. जरांगेंनी मोदींबरोबरच मुख्यमंत्र्यांवर भाष्य केलं खरं, मात्र जर संसदेत घटना दुरुस्ती करून 50% मर्यादा शिथिल केली तर मराठा समाजाबरोबरच जाट, पाटीदार, गुज्जर आणि इतर समाजांकडून सुरू असलेली आरक्षणाची मागणी रेटली जाईल, ज्यामुळे राजकीय पेचप्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकार घटना दुरुस्तीसाठी अनुकूल नसल्याचं दिसतंय. म्हणून आता जरांगेंच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणानं निर्माण झालेला पेच कसा सोडवायचा असा प्रश्न शिंदे सरकार पुढे. 0वर एबीपी माझा. गावबंदीचा फटका नेत्यांना बसायला लागलाय. आज छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांची मराठा बांधवांनी गाडी अडवून निषेध केला. याआधी काल पुण्यात शरद पवारांना आरक्षणावरून काळे झेंडे दाखवण्यात आले तर मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्ह्यातील वाढवणा गावात लोकांनी ताफा अडवला. काँग्रेस आमदार अमित आणि धीरज देशमुख यांनाही लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे गावबंदीला सामोरं जावं लागलं. त्यामुळे आता तरुणांचे बेरोजगारीचे मुद्दे घेऊन रोहित पवारांनी
जी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढली आहे त्यावरही विरोधाचे सावट आहे का? दक्षिणेतील स्टॅलिन ते राहुल गांधींची भारत जोडो याचा फायदा आणि प्रतिसाद बघता रोहित पवारांनी गावागावात जाऊन लोकांशी संवाद साधत पुन्हा नव्यानं पक्ष बांधण्यासाठी कंबर कसली असावी. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण तसेच इतर समाजांचाही आरक्षणासाठी लढा सुरू आहे. आरक्षणाच्या या लढाईमुळे अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना विविध समाजाच्या रोषाचा सामना करावा लागतोय. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींना गांभीर्य नाही, जरांगे पाटलांचा आरोप पटतो का? अभिषेक खेडेकर, एक्सवरून मराठा समाजाला आरक्षण मुदतीत मिळणार नव्हतं तर सरकारनं 40 दिवस का मागितले? मुदतीवरून दिशाभूल करू नये. एक्सवरून विनायक, मुंबई, गांभीर्य आहे पण मराठा आरक्षण रोखून राजकारण करण्यात. युट्यूबवरून विवेक अविंदे, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून काही अपवाद वगळता मराठा समाजाच्या हाती सरकार होते त्यावेळी आरक्षण पूर्ण होते आणि नंतर ते काढून घेतले का याविषयी कोणीही बोलत नाहीये. युट्यूबवरून @DP नावाचा अकाउंट आहे, मणिपूर अख्खं जळतंय तरी साहेबाला काही पडली नाही, आरक्षणाचं काय घेऊन बसलात. युट्यूबवरून शिवशंकर नाश्ते, आरक्षण हे आर्थिक परिस्थितीनुसारच असावे. युट्यूबवरून अमोल गुजर, सरसकट आरक्षण पाहिजे ही मागणी मुळात चुकीची आहे. खरं तर आरक्षण हे आर्थिक निकषावर सर्वांसाठी पाहिजे. फेसबुकवरून नामदेव आहेर, यावर एकच पर्याय, समान नागरी कायदा लागू करा. महाराष्ट्रात मराठा समाजाचे लक्षणीय प्रमाण आहे. राज्याच्या राजकारणात हा समाज कायमच केंद्रस्थानी राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून एकूण 20 पैकी 12 मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे राहिलेत. त्यावरून या समाजाचे महाराष्ट्रातील प्राबल्य समजून लक्षात येईल. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील मराठा समाजातूनच येतात. असं असलं तरी मराठा समाजाला आरक्षणासाठी तीव्र संघर्ष करावा लागतोय. 1981 साली अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढला होता. तेव्हापासून आजतागायत हा लढा सुरू आहे. मनोज जरांगेंनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी केली आहे, जिला ओबीसींचा तीव्र विरोध आहे. तशातच मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून थेट मोदींच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली आहे. याच बाबत आपली रोखठोक भूमिका मांडण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहे तर स्वतः मनोज जरांगे. आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. मनोजजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आज परत एकदा तुम्ही उपोषण सुरू केलेलं आहे आणि थेट आता तुमची नाराजी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दिसते. मोदींकडनं तुमची काय अपेक्षा आहे? नाही, हे बघा, आमचं असं मत होतं की सरकारनं आमच्याकडून 40 दिवस घेतले. 30च घेतले होते, आम्ही 10 दिवस दिले. मग त्यांनी आम्हाला आरक्षण देणं अपेक्षित होतं. मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केलेला आहे. मराठा समाजाला त्यांनी आता मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठ्यांचा मान सन्मान करणं आवश्यक होतं. परंतु त्यांनी आमच्याकडून वेळ घेतला आणि आरक्षण दिलं नाही. आमची मोदी साहेबांना फक्त विनंती होती, बाकी काय नव्हतं, की त्यांना गोरगरिबांच्या प्रश्नाचे जाणे, गोरगरिबांच्या प्रश्नासाठी ते लढते, गोरगरिबांना ते साथ देतात. कारण ते एक गोरगरीब कुटुंबातून आलेले, त्यांना गोरगरिबांच्या प्रश्नाची जाण आहे. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती की महाराष्ट्र सरकारला तुम्ही एक फोन करून सांगा किंवा एखादा माणूस पाठवा किंवा संदेश तुमच्या पद्धतीनं जसं पाठवायचं तसा पाठवा, पण पिढ्यांना पारचा मराठा आरक्षणाचा हा प्रश्न आहे. एकदाचा मराठा हा विषय संपवा आरक्षणाचा, अशा स्वरूपाची आम्ही त्यांना हाक दिली होती आणि आमच्या गोरगरीब मराठ्यांचे ते हाक ऐकतील अशी आम्हाला आशा होती. कारण मराठा समाज हा पूर्वीपासून ओबीसी आरक्षणात आहे. आमचा अर्धा मराठा समाज ओबीसीत आहे. आमचा फक्त ओबीसी मध्ये समावेश करायचा एवढा एक फोन करून सांगायचं होतं. म्हणून आम्ही त्यांना एक आग्रहाची विनंती केली होती की आम्ही त्यांचे, समजा आम्ही लेकराच्या वयात आहेत, आम्ही लेकरं आहेत, लेकरांचे हाक ते मान्य करतील, आमच्या वेदना जाणून घेतील. आमच्या मराठा समाजाच्या पोरांचं उभं आयुष्य उद्ध्वस्त झाले.
आता ते होऊ देणार नाहीत असं राज्य सरकारला एक फोन करून सांगतील आणि त्यांच्या ऐकण्यात राज्य सरकार एका फोनवर 2 घंट्यात आमचा प्रश्न मार्गी लागला असता, मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश झाला असता अशी आम्हाला एक अपेक्षा होती. कारण आम्ही काय कायदा सोडून बोलत नाहीयेत म्हणून आम्हाला ती अपेक्षा होती, पण ते त्यांनी लावला नाही. ते आता त्यांचा प्रश्न, आम्ही काय त्याच्यावरती काहीच बोललो नाहीत पुढं. त्यांचा प्रश्न होता, आता गोरगरीब- मनोजजी, माझा प्रश्न असा आहे की आपल्याला हा संपूर्ण प्रश्न खरंच असं मनापासून वाटतं का की मोदींना एक फोन केला आणि मराठा आरक्षणाचा तिढा सुटला? इतका सोपा हा प्रश्न आज आहे, हा विषय आज इतका सोपा उरलाय असं आपल्याला वाटतं का सर्वच दृष्टीने? ताई, इतका सोपा विषय हा खऱ्यानंच. फक्त खूप पिढ्यांना पार आणि वर्षानुवर्ष चाललाय म्हणून यांनी फक्त दाखवून दिलंय मराठ्यांचा विषय आरक्षणाचा खूप मोठा आहे. मराठ्यांचा आरक्षणाचा विषय खूप मोठा आहे, खूप अवघड आहे. काय अवघड आहे? काय अवघड काय आहे? व्यवसायानुसार जाती निर्माण केल्यात. आमचे अर्धे बांधव कुणबी म्हणून त्याच्यामध्ये जे आम्ही रक्तामासाचे नातेवाईक आहे, विदर्भातले मराठे, पश्चिम महाराष्ट्रातले मराठे, आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत. फक्त ओबीसी मध्ये समावेश करायचा मराठ्यांचा, एवढाच विषय आहे. आणि त्याला मंजुरी द्यायची की मराठा आणि कुणबी एकच आहेत. याच्यासाठी समित्या, याच्यासाठी आयोग, याच्यासाठी अभ्यास करून करून ते अधिकारीच हुशार झालेत, पण मराठ्याला आरक्षण मिळालं. कव्हरवाची ते त्यांची त्यांनाच माहित. आणि आमचंच वाचायला बरं मिळत आहे त्यांना. बाकीचे पुस्तकं मोठे पडले ते वाचावं तिकडं. नोंदी आमच्याच करतात, अहवाल आमचाच बनितात आणि त्याच्यावरच अभ्यास करतात. मग अहवाल बनिताना अभ्यास नव्हता केला तसंच जोडले होते काय तुम्ही कागद? कमून आमचा छळ चाललेला आहे आम्हाला हेच कळा ना. आमचं उभं आयुष्य बरबाद झालंय त्या आरक्षणामुळे. इतका सोपा विषय असताना किचकट किचकट म्हणून आमचे पार वाटोळ करून टाकले यांनी. पण आता गाव खेड्यातला सगळा कानाकोपऱ्यातला महाराष्ट्रातला मराठा समाज एक झाला. आता मराठी आता नाही थांबत. यांना किती वळवळ करू द्या आता की कसे देत नाहीत. तुम्हाला द्यायचंच नव्हतं, काय वेळ घेतला आमच्याकडून? आम्ही त्याच टायमाला तुम्हाला 4 दिवसापेक्षा जास्त वेळ देत नव्हतो. नाही 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 म्हणे तुम्ही आमचं एवढं वेळेस ऐका, तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही तुम्हाला टिकणार आरक्षण देतो, टिकणार. काल शपथही घेतली तशी मुख्यमंत्र्यांनी. 40 दिवस झाले. त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान केला, आदरही करतो. परंतु आमचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आम्ही मागे नाही हटू शकत. आता आमच्या लेकरा बाळाचं आयुष्य मुख्यमंत्री साहेब उद्ध्वस्त झालंय. गरिबांच्या लेकरांचं खूप वाटलं झालंय. आईबापाने ऊस तोडून पोरं शिकवले. त्यांचे वेदना त्यांनी कुणाला सांगायच्या? नक्कीच तुमचं ठीक आहे, मनोजजी, आम्ही त्याचा सन्मान केला त्याबद्दल. तुम्ही आपण मुख्यमंत्र्यांचा सन्मान करत आहात, आपण सातत्यानं हे बोलत आला आहात आणि आपली एक सहानुभूती सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासाठी दिसते, आजही दिसते. म्हणजे दुसऱ्यांदा उपोषणावर बसल्यानंतर सुद्धा ती सहानुभूती दिसते आहे, तो आदर दिसतोय. खरं तर स्वतः मुख्यमंत्री तुमच्याकडे आले होते, तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं, त्याच्यानंतरच तुम्ही उपोषण सोडलं होतं. त्यामुळे जे आश्वासन, जे 40 दिवस तुम्ही दिलेत ते तुम्ही मुख्यमंत्र्यांना दिले. मात्र तुमच्या बोलण्यामध्ये सहानुभूती त्यांच्यासाठी मात्र दिसते, पण कोणीतरी त्यांना देऊ देत नाहीये असं आपण सातत्यानं म्हणतोय. तुमचा रोख नक्की कोणाकडे आहे? म्हणजे मुख्यमंत्र्यांची साठी सहानुभूती आहे, मग ही नाराजी कोणावर आहे? मुख्यमंत्री आले म्हणजे सगळं सरकार आलं ना. सगळ्यांबद्दलच आहे आमची. आता काय नावीलाच आहे ना आमचा, काय करावं आता? आम्ही जनता पडलो, आम्ही चूक केली, त्यांना त्या गादीवर बसून जनतेनं. आता आम्हाला भोगायची वेळ आली. आम्हाला वाटलं उपकार फेडतील, नाही फेडला. कुणीतरी आहे हे मात्र सत्य आहे. हा, आम्ही त्यांचा शोध घेतोय. आता आमची त्या शोधण्यात पिढ्या घालते का काय घे आमची जाती असं का तुम्हाला काय? का वाटतंय की परंतु कोणीतरी शोध घेतोय आहेत आणि जे सत्य. मुख्यमंत्र्यांना थांबवत आहे, असं का तुम्हाला सातत्यानं वाटतंय? हे वाटण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? त्याचं कारण पण तसंच आहे की सगळ्या पक्षानं सत्ताधाऱ्यांचं ठराव मंजूर केला होता मुंबईमध्ये. तर तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही तुम्हाला टिकणार आरक्षण देतो, पण हे 4 दिवसात होणार नाही. तुम्ही 4 दिवसात द्या म्हणताय, 1 महिन्याचा वेळ द्या, आम्ही देतो. आता नेमका प्रॉब्लेम काय? किती दिवस या मराठ्यांच्या गोरगरीब पोरांवरती तुम्हाला अन्याय करायचा, या जातीवर अन्याय करायचा? सगळ्यात मोठा समुदाय आमचा आहे राज्यात. का अन्याय करताय तुम्ही? आता नाही होऊ देणार आम्ही. याच्यात कुणीतरी हाय, हे 100% एकनाथ शिंदे साहेबाला आरक्षण देऊ देणार. आम्ही शोध घेतोय त्याचा. आम्ही बी मराठी आहेत,
आम्ही ठेप्याला आणू त्यांना, काय अडचण नाही. शोध चालू आहे. शोध लवकरच तुम्हाला तेही कळत की कोण आडवं पडतंय. कारण त्यांचे जसे लोक आमच्याच आहेत, आम्ही काय बोलतोय काय करतोय हे त्यांना कळतंय, तसं आम्हाला त्यांच्यात काय चाललंय कळतंय. कारण त्यांच्यातही आम्हाला काही वर्ग मानणार आहे. तर आम्ही बी त्यांचा शोध लावणं सुरू केलेला आहे. कारण आम्ही कवाच खोटं बोलत नाही. कुणीतरी आहे ते मुख्यमंत्री साहेबाला आरक्षण देऊ द्यायनात. गोरगरिबांचा मराठ्यांचं वाटोळं करायला ते टपलेत. हे मराठ्यांच्या सुद्धा आता लक्षात आलंय. त्यामुळे मराठे हे आता कोणत्या पक्षाच्या नेत्याला मानायला तयार नाहीत. कारण त्यांना मोठं केलंय. आता ते आमच्याच पोरांच्या मुळावर उठले. त्यामुळे कानाकोपऱ्यातला करोडोना मराठा समाज एकजूट झालाय. बघा आता शांततेचं आंदोलन सुरू झालंय. आमचा पहिला टप्पा. यांना आता ह्यो झेपणार नाही. बघूयात आता कसं आरक्षण देत नाहीत ते. हे शांततेचं युद्ध करायला आम्ही सज्ज झालो आजपासून. खरं तर आपण म्हटलं तर एकनाथ शिंदेबद्दल आपल्याला सहानुभूती आहे. मात्र अण्णासाहेब पाटलांच्या आंदोलनाच्या नंतरचा जर आपण काळ पाहिला तर आज सुद्धा आपल्याकडे मराठा मुख्यमंत्री आजही आहेत. आजही ते राजकारण करत आहेत. शरद पवार आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, अशोक चव्हाण आहेत, नारायण राणे आहेत, आता एकनाथ शिंदे आहेत. एखाद दोन नावं मी विसरली सुद्धा असेल. या सर्वांसाठी तुमच्याकडे आज काय प्रश्न आहे? आमचा प्रश्न सरकार, हे राजकारणात आज आहेत. हे यांचे वेगवेगळे पक्ष आहेत. हे राजकारणात आज आहेत. त्यांच्याबद्दल आज तुमची काय भूमिका असणार आहे? जेवढे 75 वर्षात पक्ष झाले आणि त्यातील सत्ताधारी झाले, सगळ्यांसाठीच आमची सहानुभूती पहिल्यापासूनच आहे. आजपर्यंत आजच नाही. आमची एकच अपेक्षा आहे की तुम्ही जो ठराव केलाय त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समावेश करावा. तुम्ही त्यासाठी सरकारशी बोलावं आणि मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्यावं. आता लेकरा बाळांच्या गोरगरीब मराठ्यांच्या ताटात अन्य माती घालायचं काम कोणी करू नये ही आमची जोडून विनंती. आणि एकनाथ शिंदे साहेबांबद्दल तुम्ही जे म्हणता सहानुभूती आहे. कारण सरकारमध्ये ते आहेत, सरकार ते स्वतः आहेत. आता आम्हाला त्यांच्याकडूनच आशा करायला लागेल. पण आम्ही शोधतोय कोण देत नाही. एकनाथ शिंदे साहेब देत नाहीत की त्यांना कोणी देऊ देत नाहीत. ही चेहरा आम्ही 100% उघडा पाडणार आहेत आता की शिंदे साहेबच मुद्दाम होऊन द्यायनात का त्यांना कोणी देऊ द्यायनात. आम्ही जो चुकल त्यांना सुट्टी नाहीये. कारण आम्ही आमच्या जातीशी प्रामाणिक आहेत. कशा पद्धतीने शोधत आहात तुम्ही की आता मिळवणार हा शोध कसा घेत आहात तुम्ही? कुठल्या पद्धतीनं ते आम्ही आता लवकरच सांगणार आहेत. आम्हालाही माहिती मिळणार आहे. शोध घ्यायला आमच्याकडे एजन्सी नाही आहेत. परंतु आमचे हे लोक त्यांचेही लोक आम्हाला माहिती मिळते. फक्त आम्हाला जरा डीप मध्ये माहिती मिळाली म्हणजे आम्हाला अधिकृत बोलायला आणखी चांगलं होईल. मनोजजी, तुमचे खूप खूप धन्यवाद. परत एकदा तुम्हाला सांगते, उपोषण तुम्ही सुरू केलंय, पाणी घेणार नाही असं तुम्ही म्हटलं. आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आमचं सगळ्यांचं, आम्हाला सगळ्यांना तुमच्याबद्दल काळजी आहे. त्यामुळे काळजी घ्या. परत एकदा तुमचे धन्यवाद. झिरो आवरच्या आजच्या भागात आम्ही मराठा आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेनं काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींना गांभीर्य नाही. जरांगे पाटलांचा आरोप पटतो का? एकूण 50,000 मतं आलेली आहेत यूट्यूब. 88% लोकांनी होय म्हटलंय, 12% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 8,000 मतं. 80% लोकांनी होय म्हटलंय, 20% लोकांनी नाही म्हटलंय. एक्सवर 1,000 मतं. एकूण 80% लोकांनी होय म्हटलंय, 21% लोकांनी नाही म्हटलंय. फेसबुकवर एकूण 8,000 मतं. एकूण 70 लोकांनी होय म्हटलंय, 31% लोकांनी नाही म्हटलंय. मनोज जरांगे पाटील जे बोलत आहेत ते महत्वाचं आहेच, पण ते जे बोलत नाहीये ते सुद्धा महत्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांना कोणीतरी आरक्षण देऊ देत नाहीये असा आरोप ते करतात. या आंदोलनादरम्यान त्यांनी कधी थेट नाव घेतलं नाही.
पण बऱ्याचदा नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवरही दोषारोप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता ते पंतप्रधानांवर टीका करू लागले आहेत. आरक्षणाचे अधिकार केंद्राकडे आहेत हे खरं असलं तरी त्यालाही मर्यादा आहेत. कोर्टात टिकणारं आरक्षण कसं द्यायचं हा पेच सर्व सरकारांसमोर कायम आहे. त्यातच एका समाजाला गोंजारायला गेलं की दुसरा समाज नाराज होतो हा अनुभव आहेच. त्यामुळेच प्रत्येक पक्ष हा मुद्दा अत्यंत काळजीपूर्वक हाताळत आहे. आपला राजकीय स्वार्थ साधण्याच्या नादात समाजातील वातावरण जास्त गढूळ होणार नाही याची काळजी या सर्वांना घ्यावी लागणार आहे आणि त्यांनी ती घ्यावी एवढीच आपली माफक अपेक्षा असेल. 0 आवरमध्ये वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची. ब्रेकनंतर पाहणार आहोत 500 वर्षांची प्रतीक्षा संपली. राम मंदिराची तारीख आहे पक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.